आज गेल तुम्ही तर लागणार आणि तिथं गुकली भाऊ आपली गाडी. येताना तर आलो पण जाताना काय व्हायचं काय माहित. सगळं सांगतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कसंही मंडळी आज जायचं होतं आपल्याला जालन्याला मित्रास लागणार आणि इथं आलो तर इथं सगळे पोरं तर येऊन बसले होते पण काही माणसं काही आले नव्हते. मग काय ही गाडी काही धकत नव्हती त्यांच्याशिवाय. हे पाहतो येऊन तू लाईक करून घ्या तर करा मग आता लाईक. होता असा फोनवर बोलवतात जस काय पोरील बोलतोय. औरत का चक्कर बाबू भैया. तर डायरेक्ट आयफोनच होता. कस तरी गाडी निघली भाऊ मग पुढं. रस्ते तर असे होते खड्ड्यात गाडी होती गाडीत खड्डे होते ते मेळ लागत नव्हता. शेवट आलो भाऊ आपण हायवेवर. मग काय बघता बघताच 5 वाजता आलं. मग काय आपण मॅप लावून पाहिलं किती लांब राहिलं. ते 51 किलोमीटर दाखवत होतं. म्हणलं जाऊन दे आपण बाहेरच पोहतो. मग काय आलो आंबड मध्ये आणि आंबड मधून कोणी कोणी व्हिडिओ पाहिला सांगा मग कमेंट करून. आलो भाई जालन्यामध्ये. जालन्यात आलो की लगेच ट्रॅफिक लागलो आणि जवळ ट्रॅफिक उघडत नाही तर झोप घेतो. योग्याला झोपी यार. आणि जालन्यातून कोणी कोणी व्हिडिओ पाहिला सांगा आता कमेंट करून राव. मग काय पोहोचलो तिथं आलं की लगेच इथं नवरदेव भाऊ भेटला. तो मस्त बॅगी घेऊन चालला होता. हॉलमध्ये आलो पोरं लगेच पाणी प्यायला बसले. येऊन आपल्याला भुका लागल्या. मग काय आपण डायरेक्ट नाश्ता करायला लागलो. येऊन आपल्याला काजू आला तुला नाही आला आणि आपण डायरेक्ट नवरदेवकडे आलो. नवरदेव कपडे घालीत होता रेडी झाला आणि लगेच इकडे आला मंडपामध्ये. आणि आपण घेतला बा आपल्या हातात तो फटाका वाजायला. इकडे अंगठी घातली का आपल्याला फटाका वाजत होता. यांनी अंगठी घातली ना आपण फटाका वाजला. लग्न थोडं अर्जंट ठरलं त्याच्यामुळे हळद आणि ते सर आजच होतं. आणि मग आपण डायरेक्ट पैशाच बंडलच आणलं होतं. मशीन मध्ये टाकायचे नसते उलटाची. आणि इकडे नवरदेवचा पण मेकअप सुरू झालता. मायला म्हैस थोडी खाते पित्या घरची दिसते राव. इकडं गोळा पण आलता बाहेर. इकडे नवरदेव संघ पण फोटो काढायचा कार्यक्रम सुरू झालता. तेवढं डीजे आला आणि इकडे लगेच नवरदेव घोड्यावर बसला. लागलो आपण नाचायला. नंतर आपल्याला नवरदेवला पण खांद्यावर घेतलं. लग्न थोडं लवकर लावायचं म्हणून नवरदेवला डायरेक्ट मंडपातच घेऊन आले. आणि पोरांनी एवढ्याला मोठी भरून तांदूळ घेतले जस काय यांना शिजून खायचो भात. आता याला तांदूळ आणले कोणी हा आणतो कानाला पाहत तुम्ही. फटाके फोडणार तर आपणच होतो. मग काय फटाके फोडून आलो खाली जेवायला बसूच तर म्हणे आपली गाडी उठली. मग काय एक गाडी होती आपल्याला गावात जायला. म्हणलं आता जाल नेऊन इतकं लांब तर आपल्याला पैपे जाता येणार नाही. मग काय बसलो आपण याच्या गाडीवर निघालो. तेवढ्यात भेटली भोई नवीनच गाडी. पाहतोय डायरेक्ट बिल्डिंग वरच उभा आहे. वा काय कारिगिरी. आणि आपल्याला थोडं अर्जंट जायचं होतं म्हणून देवीला लांबूनच हात जोडले आंबड मधले आणि निघालो भाऊ. चला आता भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये. लाईक फॉलो आणि कमेंट करून घ्या.